विठुरायाच्या दिंडीत नामघोष गरजतो, टाळ मृदुंगाच्या तालावरी वारकरी नाचतो। टाळ मृदुंगाच्या गजरात भजन करणारी मंडळी देखील वारीत मोठ्या संख्येने सहभागी झाली आहे। विठुनामाचा गजर करत, जय माऊलीचा गजर करत ही वारकरी मंडळी पंढरपूरकडे मार्गस्थ होतीये। गेल्या 4 पिढ्यांपासून पालखी दिंडीची परंपरा असलेल्या सोलापुरातील एका दिंडीतल्या वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आपण पाहतोय विठुनामाचा जय गजर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि काही वारकरी मंडळींशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। बाबा, मला सांगा, तुम्ही कुठून आला आहात? कधीपासूनची ही परंपरा आहे? कधीपासून तुम्ही वारी करताय? काय सांगाल? चौथी पिढी आमच्या परंपराची बघा। चौथी पिढी आहे आणि आम्हीचं गाव आहे माढा तालुक्यात, सोलापूर जिल्हा। इथून आम्ही आलेलो आहे। ही आमच्या पंचोबान सुरू केली। ते आम्ही वारसा चालवला आहे। विना घेऊन आहात, कधीपासून हे करताय? किती वारी आहे? कसं वाटतं? हे 20-22 वर्ष झाली वारी चालू आहे। दरवर्षी विणेकरी प्रत्येक वर्षी काय यंदा पांडुरंगाकडे काय मागायचं? हे पांडुरंगाकडे काय मागा नाही, हीच मागायची भक्ती। पांडुरंगाकडे भक्तीच मागायची, बाकीच काय मागायचं नाही। मंडळी, मला इथं टाळ मृदुंग दिसतंय। एखादा जर छोटासा अभंग जर झाला तर जरा आमच्याही प्रेक्षकांना जरा अनुभूती घेता येईल। एखादा छोटासा अभंग। संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरी, जावे पंढरीशी आवडे मनाशी, कधी एकादशी आषाढी, तुका म्हणे आयशे अर्थ ज्याचे मनी, त्याचे चक्रपाणी वाट पाहे, जावे पंढरीशी आवडे मनाशी, जावे पंढरीशी आवडे मनाशी, कधी एकादशी आषाढी अनुभव घ्यायचा असेल तर आयुष्यात एकदा वारी केली पाहिजे असं म्हणतात। कॅमेरा पर्सन सागर पाटील सह मी श्रीकांत घुले, संगमवाडी, पुणे।